चांगलं काम राहिलेलं आहे. सर्व कॅमेरामॅन्स तरुण आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने TCP लाईव्हची टीम या कार्यकर्ता चषक 2022 मध्ये काम करताना पाहायला मिळते. चला मॅच ऑन करायची आहे. चेतन ट्रेडिशनल ओपनर बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय टीम द ग्रेट मराठा जुचनकडून आणि ट्रेडिशनल बॅटर टीम आर के दत्ताईचा बंधू आणि कैवल्य दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. ऑल द बेस्ट, शो युअर गुड गेम. पहिला बॉल चेतनचा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आहे. हाऊ डीड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. कारण आयुष्यामध्ये दोन गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण. या ठिकाणी जर तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाजी करताना जर फुल टॉस बॉल मिस केला त्याचं नुकसान तुमच्या संघाला होऊ शकेल. सन्माननीय जगदीशजी अनंत भोईर जे बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांचं आगमन होते. त्यांचं आम्ही व्यासपीठावर कार्यकर्ता चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. स्टेप आउट झाले. इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचा होता. स्लाइटली इन कटर बॉल, लेंथ बॉल होता. लेंथ बॉलला मात्र कुठेतरी पिकअप करता आलं नाहीये आणि इन फ्रंट ऑफ द विकेट थोडासा कमी पडतोय. कारण आपण जितेशला पाहतो ऑन साइडला खूप जास्त स्ट्रॉंग आहे, ऍक्टिव्ह आहे आणि त्याचमुळे इन फ्रंट ऑफ द विकेट खूप कमी करत असतो आणि त्याचमुळे कुठेतरी बॉलचा टर्न व्यवस्थित ओळखता आला नाहीये आणि या दोन बॉलवर हवी ठरलेला आहे चेतन. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल. चांगली सुरुवात द ग्रेट मराठा जुचंद्रची नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना. तिसरा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला चार्ज करण्याचा प्रयास त्या ठिकाणी झाला होता. कनेक्शन झालं आहे की नाही पंच दर्शवतील. विथ द बॅट ही एक धाव आपण धावफलकामध्ये ऍड करणार आहोत. दोन बॉल डॉट आल्यानंतर मात्र आता ही पहिली धाव ऑफिशियली आपण स्कोर शीटवर पाहतोय. आमच्यासोबत स्कोरर आहेत मिस्टर मयूर म्हात्रे, यांच्या वतीने आता लेखणी फिरली जाते स्कोर शीटवर आणि आमच्यासोबत आहेत मिस्टर विकी जे 12th मॅन आहेत द ग्रेट मराठा जुचंद्रचे आणि सागर भोईर द ग्रेट मराठा आर के दत्ताईचे 12th मॅन आहेत. खूप चांगले ॲडमिनिस्ट्रेटर आहेत जुचंद्र परिसरात क्रिकेटचा उल्लेख केला सागर भोईर. सर्व टीम्सची अचूक माहिती, सर्वांचे कॉन्टॅक्ट्स, आयोजकांना खूप चांगलं सहकार्य सागर भोईर यांचं नेहमीच मिळत असते. चेतन बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. राईट आर्म द विकेट स्ट्राईकवर असेल. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कैवल्य. हवेत आहे बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गॅप मध्ये आहे त्या ठिकाणी क्षेत्राचे तेजस येतोय. थोडा कमी पडतोय पण त्या ठिकाणी रवीचं चांगलं बॅकअप. फक्त 2 धावाच मिळतील आपल्या संघासाठी. रवीनं 2 धावा वाचवलेल्या आहेत. कदाचित थोडासा कमी पडतोय धावताना. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खूप जास्त ऍक्टिव्ह राहावं लागेल कारण कधी काय होईल कधी काय घडेल याचा नेम नाहीये. तुम्हाला खूप जास्त बॉडीला स्ट्रेच देखील करावं लागू शकते. तुम्हाला वेगाने धावावं लागू शकते. तुम्हाला बॉलचा पाठलाग करताना व्यवस्थित बॉलवर नजर ठेवावी लागते. तर या गोष्टीचा अभ्यास करताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे दक्ष राहणं मैदानाच्या आतमध्ये खूप जास्त गरजेचं. धावसंख्या झाली आहे बिनबाद 3 धावा. बॉलिंग बॉलर तयार चेतन. पुन्हा एकदा चांगली क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन मधून रवी येतो. थोडासा फंबल झाला होता. कैवल्यचा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर होता पण डेंजर एंडला जितेश होता आणि त्याने जितेशने ओळखलंय की जर हा मी धोका पत्करला कदाचित मला बाद व्हावं लागेल आणि त्याचमुळे मात्र प्रसंगाबद्दल राखताना जितेशनं थांबण्याचाच निर्णय घेतलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. 5 बॉल्स डिलिव्हर केलेले आहेत. आतापर्यंत सक्सेसफुल षटक हाताळलेलं आहे गोलंदाज चेतनने ॲज एक्सपेक्टेड बाय कॅप्टन तेजस उंद्रे आणि खूप चांगला निर्णय पहिलं षटक चेतनला देण्याचा. कारण एक चांगली नॅचरल शैली त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळते आणि परफेक्ट इन कटर बॉल तो खूप चांगल्या पिचिंगच्या आधारावर हाताळत आहे आणि त्याचमुळे फलंदाज देखील स्टॉप होतोय खेळपट्टीवर. यावेळेस बॉलने एरियल रूट घेतला आणि बॉल मात्र रीच होतोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावांसाठी कार्यकर्ता चषक षटकार. त्यांना आम्ही पाहणार आहोत. तर एक दर्जेदार ओपनर बॅटर अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाचा त्यांची बॅटिंग उद्या पाहायला मिळेल. यानंतर सामना आम्ही पुकार देतो त्या दोन्ही कॅप्टन्सने तयार राहायचं आहे. अष्टविनायक नायगाव आणि स्वयंभू पायगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर केला जाईल. पुन्हा एकदा मी पुकार देतोय. अष्टविनायक नायगाव आणि स्वयंभू पायगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टन तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही एंडने खेळण्याची संधी मिळते.
अशोक यांना थांबवलं जाते आणि आता मितेश शिंगोटीला कुठेतरी प्रमोशन मिळते कारण मोहन पाटील यांची दूरदृष्टी आहे. त्यांचा संघ कसा खेळतोय, कशा पद्धतीने आपल्याला व्हेरिएशन करायचं आहे, कशा पद्धतीने परिवर्तन करायचं आहे यांची जाणीव मोहन पाटील आणि तसेच तेजस उंद्रे यांना आहे. आणि त्याचमुळे वेळोवेळी तुम्हाला बदल पाहायला मिळतील कारण आर के दत्ताळी एक स्ट्रॉंग टीम आहे आणि त्या स्ट्रॉंग टीमला स्ट्रॉंग पद्धतीने अडवण्यासाठी तशा पद्धतीच्या व्हेरिएशनची गरज आहे. ते व्हेरिएशन आता पाहायला मिळते. मी ते शिंगोटीला बोलवण्यात आलं कारण ते दोन बॅटर्स जे कुठेतरी आता डोकेदुखी ठरू शकतील त्यांना बाद करण्यासाठी मितेश शिंगोटीला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आहे सेकंड ओव्हरसाठी. ओव्हर द विकेट स्टेप आउट झाले. बॅटच्या टोला बॉल कनेक्ट होऊन टर्न होतोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शिथापीनं पोहोचतोय बॉल पर्यंत पण मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावाची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या आकड्यावर. तो षटकार खूप जास्त महत्वाचा होता जो बंधूच्या बॅटमधून पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आला होता. जो आत्मविश्वास दळमळीत होत होता तो आत्मविश्वास पुन्हा एकदा परत आणण्याचं काम जितेश बंधूने केलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर. मितेशच्या पहिल्या बॉलवर 2 धावा कव्हर केल्यात कैवल्यने. यावेळेस इनसाइड आउट होऊन खेळायचं होतं पण बॉलला पाहिलं, ओळखला, पाहिलं आणि त्यानंतर बॉलला उडवलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला साईड स्विंगच्या पलीकडे पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार, 4 रन्स. पाहायला मिळते कैवल्य पाटीलची कारण थोडा वेळ तो थांबला होता. त्यानंतर त्याने आढावा घेतला क्षेत्ररक्षकांचा, त्याने आढावा घेतलाय गोलंदाजाचा. त्यानंतर आता मात्र त्याने खेळपट्टीचा देखील वापर करायला सुरुवात केली. बदल आली ते देखील पाहायला मिळते स्ट्रोक एक्झिक्युशन मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट झाले पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं व्यवस्थित होऊ शकलं नाही. पण डीप मधून क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये येईपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी त्या ठिकाणी ते जुगल त्या ठिकाणी फसतोय आणि त्याचमुळे 3 धावा 4 धावा देखील पाहायला मिळतील का. यस डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये जर तुमच्या वतीनं गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला मोजावी लागणार आहे आणि कदाचित द ग्रेट मराठा संघाला ती किंमत मोजावी लागते. 2 धावांना 4 धावांमध्ये बदलण्यामध्ये बंधू आणि कैवल्य यशस्वी झाले आहेत आणि अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या आकड्यावर. पाणी पाठवून देतोय. 20 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. आर के दत्ता टीम इज इन स्ट्रॉंग पोझिशन. सन्माननीय रणजीतजी किणी जे पुरस्कर्ते आहेत आर के दत्ता टीमचे ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कुमार रणजित किणी यांच्या वतीने आर के ट्रॉफीचं देखील नियोजन तुम्हाला याच महिन्यामध्ये पाहायला मिळालं. रजनी क्रिकेट स्पर्धा जुचंद्र म्हटलं तर आयोजक मात्र कुठलीच कमतरता ठेवत नाहीये. खेळाडूंसाठी व्यासपीठ मिळते. एका सीझनमध्ये जवळपास 25 ते 30 टुर्नामेंट्स तुम्हाला या जुचंद्र परिसरामध्ये नेहमीच पाहायला मिळतील आणि त्याचमुळे क्रिकेट किती प्रगल्भ आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मुख्यत्वे आर के दत्ताई, द ग्रेट मराठा, जुचंद्र, त्यानंतर रॉकर्स बॉईज, ॲक्शन बॉईज, त्यानंतर पतू पॅकर, सिद्धिविनायक चंद्रपाडा, संकेत स्पोर्ट चंद्रपाडा, त्यानंतर आई चंडिका स्पोर्ट्स, रॉकस्टार ग्रुप, वेगवेगळे संघ तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे क्रिकेटचा स्तर अजूनही उंच. साने गुरुजी स्पोर्ट्स देखील एक संघ आहे. दत्ताई स्पोर्ट्स गजा समितची टीम चांगला खेळ करते आणि JPL आहे. तर अजूनही त्या टॅलेंटला कुठेतरी शोधण्यासाठी ते प्रयत्न चालू आहेत. गेल्या JPL मध्ये देखील टॅलेंटचा शोध केला गेला. दिवेश पाटील हा एक टॅलेंट जुचंद्र टीमला मिळालेला आहे. तर या सीझनमध्ये देखील तो टॅलेंटचा शोध अजूनही सुरू राहणार आहे. त्यात कुठलाच खंड पडू दिला जाणार नाहीये आणि पुढच्या वर्षी अजून काही चेहरे तुम्हाला या जुचंद्र संघामध्ये जे नेहमीच वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळालेले आहेत तुम्हाला पाहायला मिळेल. द ग्रेट मराठा जुचंद्रमध्ये तुम्हाला आता सकाळी दर्पण देखील खेळताना पाहायला मिळाला जो देखील एक सुपरस्टार खेळाडू इमर्जिंग स्टार आहे. त्यानंतर आर्यन तुम्हाला आर के दत्ताईमध्ये खेळायला पाहायला मिळतोय. बॉल फेकून झाले 3. पहिल्या बॉलवर 2 बॅक टू बॅक 2 चौकार म्हणजे चौकार नाही 1 चौकार आणि त्यानंतर 4 धावा धावून धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 3 बॉल्स फेकून झालेत या सेकंड ओव्हर मधले. बॉलर तयार मितेश शिंगोटे. ऑन साइडला पुल केलाय. हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जातोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार षटकार. अनस्टॉपेबल बॅटिंग कैवल्यची मुख्यत्वे पाहायला मिळते. त्याने जवळपास 19 धावांचं योगदान दिलंय 6 बॉल्समध्ये आणि त्याला चांगली साथ देतो जितेश जो 7 धावांवर खेळतोय. जबरदस्त पार्टनरशिप या ठिकाणी. 26 धावांची नाबाद भागीदारी आणि मितेश शिंगोटे
खरं तर हे ब्रह्मास्त्र आहे द ग्रेट मेटा जुचंद्रचा आणि चेतन देखील तितकाच चांगला स्टार्टअप किट आहे. पण या दोघांवर मात्र फलंदाजाचा परिणाम जास्त झालाय. फलंदाजी त्या ठिकाणी हवी होते. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी बॉलला हलक्या त्याने स्लाइस केले. बॉल जाईल स्वीपर कव्हर एरियामध्ये. त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलं जाईल. तोपर्यंत या 2 धावा मिळतात आणि जितेशचा तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. समाधान काय होणार नाहीये. एकाला 2 दोघांना 3 धावांमध्ये वारंवार बदललं जाते. कारण आर के दत्ताई संघाला ठाऊक आहे द ग्रेट मराठा जुचंद्रची कॅपॅसिटी, त्या संघाची गुणवत्ता, त्या संघाचा दर्जा आणि त्याचमुळे मात्र प्रत्येक बॉलवर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला जाते. नंदकुमार भोईर तुम्हाला पाहायला मिळतील शॉर्ट थर्डमॅन एरियामध्ये. फिटनेस एक्सपर्ट या जुचंद्र परिसरातले. धावसंख्या 29 झाले. सन्माननीय शुभमजी म्हात्रे यांचं देखील आगमन व्यासपीठावर होते. त्यांचं आम्ही कार्यकर्ता चषक 2022च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. कैवल्य पाटील नक्कीच चाललंय काय? कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे, तुम्ही शूज परिधान केले तरी देखील तुम्ही लोटांगण का घातलं? तर त्या ठिकाणी ग्रिपिंग व्यवस्थित झाले नाही आहे. दुखापत गंभीर नसावी अशीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. 1 धाव केली माफ करा, कारण दुसरी धाव करताना त्या ठिकाणी कुठेतरी येस आम्ही पाणी पाठवून देतोय. चला पाणी लगेच बंगाली पाणी घेऊन जायचं लगेच आतमध्ये. दरम्यान धावा झालेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15च्या धावगतीने 30 धावा. नाईस स्टार्ट बाय आर के दत्ताळी. कारण सुरुवात खूप जास्त महत्त्वाची असते. जेव्हा आपण कुठलंही कार्य हाती घेत असतो सुरुवात चांगली व्हावी अशीच प्रत्येकाची इच्छा असते आणि ती चांगली सुरुवात नाणेफेक हरल्यानंतर आर के दत्ताई संघाला मिळालेली आहे. बंधूच्या नावावर आहेत एकूण 8 धावा जितेशच्या नावावर आणि कैवल्य पाटील बंधू यांच्या नावावर आहेत 7 बॉल्समध्ये 22 धावा. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने कॉम्बिनेशन आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणू पाठवून द्या. चेतन पाटील जी आपण प्लीज जातीने लक्ष घाला, कारण त्या ठिकाणी सामना थांबला नाही पाहिजे. कारण सन्माननीय रोहनजी कुंज विहारी पाटील युवा अध्यक्ष जुचंद्र विभाग यांच्या वतीने एक दैदिप्यमान स्पर्धेचं नियोजन तुम्हाला पाहायला मिळते. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत कार्यकर्ता चषक 2022 2 दिवसीय टेनिस क्रिकेट स्पर्धा, ज्यामध्ये एकूण 16 संघ समाविष्ट होतील आणि सोबतच क्रिकेट रसिकांसाठी सुद्धा बक्षीस मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. लकीड्रॉच्या माध्यमातून तुम्ही गृहोपयोगी वस्तू जिंकू शकता. 30 धावा झालेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. गडीबाद अजून एकही नाहीये. तो विकेट टिकर गोलंदाज कोण असेल ज्याचा शोध पूर्ण होईल, कारण मितेशला मात्र अपयश आलेलं आहे. मितेशने एकूण 20 धावा खर्च केल्यात आणि चेतन देखील तितकासा इकॉनॉमिकल राहिला नाहीये. चेतनने 10 धावा खर्च केल्या. त्यामुळेच 2 लीड बॉलर्स मात्र जी कामगिरी अपेक्षित होती तेजस उंद्रे आणि मोहन पाटील यांना, ती कामगिरी मात्र अदा करू शकले नाहीये. पण इट इज अ पार्ट ऑफ गेम. एव्हरी डे इज नॉट संडे. त्याचमुळे तुम्हाला तयारीत राहावं लागते. तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन तयार ठेवावे लागतात. जेव्हा प्लॅन ए वर्कआउट होत नाही तुम्हाला प्लॅन बी वर जावं लागते. प्लॅन बी जर वर्कआउट होत नसेल तर प्लॅन सी, म्हणजे तुम्हाला मूव्ह ऑन करावं लागते. जर तुम्ही थांबलात तर संपलात, हे तत्व आहे क्रिकेटमध्ये. चांगला बॉल आहे. अँगलचा चांगला वापर. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग आणि जितेशला कसं अडवायचं त्याचं गणित मात्र सोडवलेलं आहे कित्येक वेळा स्वप्नील मुकादमने. आणि त्याचमुळे स्वप्नीलचं या 3ऱ्या षटकावर येणं हे देखील तितकंच गरजेचं राहिलं होतं द ग्रेट मराठा जुचंद्रसाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न केला गेला होता गुडघ्यावर बॅलन्स करून, पण पिचिंग देखील लाजवाब ऑप्शनच्या बाहेरची पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र रिझल्ट येतोय डॉट बॉल. चांगली सुरुवात या षटकाची स्वप्नील मुकादमच्या वतीने पाहायला मिळते. राऊंड विकेट स्वप्नील मुकादम. यावेळेस खूप जास्त फॉलो केलं गेलं होतं जितेशच्या माध्यमातून. कदाचित जितेशला सुद्धा माहिती आहे की रिच वाईडच्या नियमांच्या अंतर्गत मात्र हा वाईड देता येणार नाहीये. त्या ठिकाणी लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि हा डॉट बॉल चांगल्या पद्धतीने हाताळतोय स्वप्नील मुकादम. गेल्या मॅचमध्ये सुद्धा त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता आणि पुन्हा एकदा ती अपेक्षा वाढली आहे. यावेळेस मात्र बंदूकचा तडाखा. बॉलला उडवलाय डीप मिड विकेट एरियामध्ये. तेजस उंद्रे आहे आणि अगदी सीमारेषेच्या अलीकडे तो कॅच कॅरी केला जातो आणि पहिला धक्का बसतो टीम आर के दत्ताळीला. जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय हो जुचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय हो जुचंद्र या गावात. थँक्यू. म्हणतात ना एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. चेतन जो एक विकेट टेकर बॉलर होता, मितेश जो एक विकेट टेकर बॉलर होता, दोघांना विकेट मिळाली नाहीये. पण स्वप्नीलने मात्र ते कलात्मक गोलंदाजी दाखवताना प्रवृत्त केला बंधूला ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्यासाठी आणि तो प्रवृत्त करताना डिस्टन्स गाठू शकला नाही बॉल.
आणि तेजस उंद्रेने शेवटच्या क्षणाला मात्र क्वालिटी कॅच कंप्लीट करताना पहिला धक्का बसवलाय आर के दत्ता या टीमला. आणि आता मात्र मोहन पाटील ज्या पुरस्कर्ते आहेत द ग्रेट मराठा जुचंद्रचे, ते आता आनंदी असतील, कारण या विकेटचाच तर शोध घ्यायचा होता. जी पार्टनरशिप बिल्टअप होत होती, आता पार्टनरशिप ब्रेक झाल्यानंतर कदाचित धावसंख्येचा आलेख हा मंदावला जाऊ शकतो. पण मात्र आता नवीन फलंदाज कोण येतोय ज्याने मात्र 50 मालिकावीर पूर्ण करण्याचा रेकॉर्ड या संगमामध्ये पूर्ण केलाय, ते मिस्टर हितेंद्र भोईर पाती तुम्हाला आता इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. कारण लेफ्ट हँडेड बॅटरची देखील तितकीच गरज आहे. दोन्ही एंडने खेळण्याची संधी या ठिकाणी तुम्हाला मिळते. त्याचमुळे तुमच्या संघामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर सुद्धा असणं गरजेचं आहे आणि सोबतच राईट हँडेड. 30 धावाच आहेत, एकही धाव या षटकामध्ये आली नाहीये. पहिले 2 बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवर विकेट. जबरदस्त बाउलिंग पाहायला मिळते स्वप्नीलची आणि ती कामगिरी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण संघर्ष करता करता तुमच्यामध्ये एक संपत्ती विकसित होत असते जिला म्हणतात आत्मविश्वास, आणि तो आत्मविश्वास झळकतोय स्वप्नीलच्या गोलंदाजीमध्ये. पण ज्याने आतापर्यंत 22 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे कैवल्य, तो तुम्हाला आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळणार आहे. आणि सोबतीला असेल नॉन स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅटर हितेंद्र भोईर. चांगलं क्रिकेटमध्ये त्याच्यातनं खेळलं जाते, कारण नायगाव पूर्व परिसर म्हटलं तर एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट नेहमीच खेळलं जाते आणि खेळवलं जाते. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. राऊंड विकेट. यावेळेस दंड मिळेल, कदाचित पंच आमच्याकडे वळतील, कारण कुठल्याही गोष्टीला जर मर्यादा असल्या तर ती गोष्ट शोभून दिसते. मर्यादे पलीकडे गेलं तर तुमच्या संघाला त्याचा भूर्दंड मिळेल. रणनीती चांगली होती, पण मात्र शोल्डरचा खूप जास्त वापर केला गेला आणि त्याचमुळे बॉल रोटेट झालाय वाईड लाईनच्या पलीकडून मोहन पटेल यांच्या हातामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 31 या आकड्यावर. बॉल हवेत आहे, कदाचित हा कॅच होऊ शकेल. क्षेत्ररक्षक रवी वाघमारे जो बेस्ट फिल्डर आहे, सो थोडासा अडखळला होता, पण शेवटच्या क्षणाला मात्र त्याने कॅच कॅरी केला आहे. आणि आता महत्वपूर्ण धक्का बसतोय, कैवल्य पाटील बाद होतोय. आर के दत्ताई संघ इज इन डीप ट्रबल. संदेश धणे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आज मध्ये तो त्याला त्या मुलाला घेऊन नाही आलाय, कारण तो जेव्हा त्याच्या मुलाला घेऊन येतो त्याला त्याचा मुलगा खेळून देत नाही. आणि आज मात्र संदेश धणे जो खूप महिन्यांपासून स्ट्रगल करताना पाहायला मिळालेला आहे. कदाचित त्याचं स्ट्रगल संपेल आणि त्याला खेळण्यासाठी वेळ सुद्धा मिळत नाही, पण मात्र मिळेल त्या संधीचा उपभोग आणि उपयोग करणं गरजेचं आहे. आणि खरं तर एक गोष्ट देखील सांगावीशी वाटते की आर के दत्ता ही संघाची बॅटिंग लाईन इतकी स्ट्रॉंग आहे की त्याच्याकडे संधी सुद्धा कधी कधी येत नाही. पण आज आले तर त्या संधीचा उपयोग करणं खूप गरजेचं आहे. कारण संघामध्ये स्थान पक्क ठेवायचं असेल तर तुमचा खेळ चांगला व्हायला पाहिजे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे दिवेश पाटील. दिवेश पाटील आता 2 सीझन पर्यंत मात्र तुम्ही संघातून काढणार नाही एवढं नक्की, कारण एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आणि एक चांगला स्टेबल बॅटर म्हणून तो आर के दत्ताई संघाला खेळाडू मिळालेला आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. बॉल्स फेकून झाले आतापर्यंत 4, 1 धाव खर्च केलेली आहे वाईटच्या स्वरूपातली. धावसंख्या जाऊन पोहोचते 31, गडीबाद झाले 2. 31 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण पाहतात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत कार्यकर्ता चषक 2022 स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय श्रीयुत रोहनजी कुंज विहारी पाटील, युवा अध्यक्ष जुचंद्र विभाग, आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक दर्जेदार नियोजन तुम्हाला आम्हा सर्वांच्या भेटीसाठी आलेले आहे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहतात द सिनेमॅटिक पिक्चरच्या मदतीने यूट्यूबवर लाईव्ह, ज्याने मात्र या हंगामामध्ये देखील चमकदार अशी कामगिरी केलेली आहे. आणि महत्त्वाचं आहे, जर तुमच्याकडे क्वालिटी असेल तर काम देखील तुम्हाला तितकं चांगलं मिळेल. HM साऊंड अँड म्युझिकच्या वतीने मात्र फ्लाइंग डीजे जबरदस्त असं त्यांच्यामध्ये देखील संगीत संयोजन केलं गेलेलं आहे. आणि फावल्या वेळेमध्ये त्यांच्या डिस्क जॉकीच्या वतीनं प्रेक्षकांची करमणूक देखील केली जाते. ऑल इज वेल. आमचे स्कोरर मिनिस्टर आहेत मयूर मात्रे, यांच्या वतीने चांगली स्कोरिंग. कामेश पाटील यांचं देखील लेखणी तुम्हाला या अगोदर पाहायला मिळाली. क्वालिटी कॉमेंट्री तुम्हाला संकेतजी पाटील यांच्या ऐकायला मिळाली. हितेशजी भोईर देखील खूप चांगली साथ देत आहेत आणि अंपायर्स देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने निरीक्षण परीक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अजयजी किणी असतील, ललितजी भोईर असतील आणि अमोलजी वेतसकर असतील. ऑल इज वेल अशी टीम आणि ऑल इज वेल अशी स्पर्धा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत कार्यकर्ता चषक 2022.
चला हितेंद्र भुईरच स्ट्राईकवर असतील आणि नॉन स्ट्राईकला असतील संदेशजी धणे आणि आता बॉलिंग मार्कवर स्वप्नील मुकादम. चांगला हिरा मिळालेला आहे द ग्रेट मराठा जुचंद्रला. खरं तर तो द ग्रेट मराठा जुचंद्र संघासाठीच खेळत होता, पण तो यावर्षी जास्त चमकला आहे. या अगोदर पाहिलं तर अजिंक्य स्पोर्ट्समधून, पण त्यानंतर ह्या सीझनमध्ये तुम्हाला आता आणि मास्टर क्रिकेट देखील खेळतो. त्रिवरीच्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं आहे त्यांना. त्यानंतर जबरदस्त मास्टर की त्याची देखील पाहिले. कारण खेळाडू हा मात्र नावारूपास कधी येतो तुमचा सातत्य तुमच्यासोबत असेल तर. कारण महेंद्र भगत सुद्धा एक मास्टर क्रिकेटपटू आहे, पण त्यांचं सातत्य नाही आहे. ते आता सिनेमॅटोग्राफी या क्षेत्राकडे वळलेले असतात, क्रिकेटपासून थोडे अलिप्त राहिलेले आहेत. त्याचमुळे सातत्य खूप गरजेचं आहे आणि तुमचं एकनिष्ठता संघाप्रती खूप गरजेची आहे. स्वप्नील मुकादमने आता मात्र दाखवून दिलंय की तो संघाचा प्रमुख हिस्सा का आहे. कारण मोक्याच्या क्षणाला जेव्हा धावांना रोख लावायचा होता आणि विकेट घ्यायचे होते, त्या घडीला मात्र त्याने 32 धावांवरच अजूनपर्यंत थांबवलंय आर.के. दत्ताईला. म्हणजे 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 विकेट्स, जे खूप जास्त दहशत दाखवू शकले असते. पुन्हा एकदा इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडले. क्षेत्र त्या ठिकाणी मितेश शिंगोटे आणि रवी वाघमारे पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होते. खूप जास्त स्ट्रॉंग आहे संदेश धणे खेळपट्टीवर. आपण पाहिलं तर त्याचा इतिहास उलगडून पाहिला तर. पण जसं सागर भोईराने उल्लेख केला की त्यांना खूप कमी चान्स एकतर मिळत असतो आणि ते कधी कधी अवेलेबल नसतात. पण मात्र जर आता वेळ मिळालेली आहे तर त्या वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आर.के. दत्ता टीमची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 34 धावा. 34 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम आर.के. दत्ताई आफ्टर 3. शेवट षटक फेकण्यासाठी नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचं आहे. आम्ही घेतोय छोटासा ब्रेक. आता गेलो लगेच आलो. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय. HM म्युझिक अँड लाईट्स. चला जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. चौथं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल अशोक, ज्यांना मात्र चौथ्या षटकाची जबाबदारी दिलेली आहे स्लॉग ओव्हरची. कारण खूप चांगली नॅचरल ॲक्शन आहे आणि पेस देखील तितकाच जनरेट करतात आणि प्रामुख्याने पिचिंगवर जास्तीत जास्त ते लक्ष देत असतात. आणि या मोक्याच्या क्षणाला मात्र जेव्हा आता संघ पुन्हा एकदा चांगल्या अवस्थेमध्ये येऊन पोहोचते, 32 आणि 34 धावांवर थांबवलंय आर.के. दत्ताई संघाला. तर पाहूया शेवटच्या षटकामध्ये कितीपर्यंत रोखता येईल आर.के. दत्ताईला. आणि 12व्या खेळाडूची भूमिका विकी खूप चांगली अदा करत आहेत. खेळाडूंची अचूक अशी माहिती आणि खूप चांगलं स्कोरिंगवर त्याचं लक्ष आहे विकी यांचं. द ग्रेट मराठाचे एक्स्ट्रा मेंबर आणि यावेळेस बॉलला स्विंग केलाय. हा तर क्लास आहे हितेंद्रचा. बॉलला उडवलाय वाईड ऑफ डीप विकेट सीमारेषा पार. 6 धावांसाठी हितेंद्रचा तडाखा षटकार. हा स्ट्रोक जो त्याचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे हितेंद्रचा, क्रॉस बॅटेड स्विंग स्ट्रोक, आणि त्याच्या वतीने या 6 धावा मिळालेल्या आहेत टीम आर.के. दत्ताईला. आणि मी म्हणालो होतो की लेफ्ट हँडेड बॅटरचा देखील फायदा तुम्ही उचललाल आणि या एंडने खेळताना मात्र कदाचित लेफ्ट हँडेड बॅटरला जास्त ॲडव्हान्टेज आहे आणि त्या ॲडव्हान्टेजचा फायदा उचलताना फलंदाज हितेंद्रच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. आणि मी तर म्हणेन की अशोकने त्याने सहकार्य केलं आहे, कारण ओव्हरपिच बॉल दिला होता आणि त्याच्या स्लॉटमध्ये होता आणि अशा वेळेला मात्र हितेंद्र भोईर जास्त ॲक्टिव्ह होत असतो आणि त्याने त्याच गोष्टीचा फायदा उचलताना ऑन साईडला लॉफ केलाय बॉलला. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 40. 2 गडी बाद आर.के. दत्ताई. फुल टॉस बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. मितेश शिंगोटे फक्त पाहतच राहील. बॉल 1 बाउन्स घेऊन सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी दमदार कार्यकर्ता चौकार.
माणसाला सुधारण्यासाठी परिस्थितीचे चटके आणि गोलंदाजाला सुधारण्यासाठी खराब चेंडूवर फटके मिळणे गरजेचं आहे. या ठिकाणी दोन्हीही जे बॉल्स हाताळले आहेत ते कुठेतरी आमंत्रण देणारे होते हितेंद्रला आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करताना दोन्ही चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं काम हितेंद्र भोईरने केलेलं आहे. धावसंख्या पोहोचले 44 या आकड्यावर. 2 गडी बाद आर.के. दत्ताळी. सुरुवात तर दमदार झाली या चौथ्या षटकाची विथ बॅट हितेंद्र भोईरची, पण मात्र अजूनही 4 बॉल्स बाकी आहेत आणि अशोककडे तो अनुभव आहे जो मोठमोठ्या फलंदाजांना अडवू शकतो. पण जर आज तुम्ही कागदोपत्री स्ट्रॉंग जरी असलात तरी देखील तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह राहावं लागेल, आपल्या संघाची मदत करावी लागेल आणि ते पाहूया अशोककडून तो उलटफेर पाहायला मिळेल का, कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. टॉससाठी तयार राहायचं. अष्टविनायक नायगाव आणि स्वयंभू पायगाव. आपण लगेच टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अँगलचा वापर जरूर केलाय पण मात्र अँगलचा वापर करताना शोल्डरचं कंट्रोल मिस करतोय आणि बॉल मात्र वाईड लाईन ओलांडतोय. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 45 या आकड्यावर. चांगलं षटक स्वप्नीलने हाताळलं ज्यामध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च करता 2 विकेट्स मिळवल्या होत्या. पण त्यानंतर जर अशा पद्धतीची गोलंदाजी तुमची झाली तर मात्र तुम्ही तुमच्या गोलंदाजाला साथ देत नाहीत असंच म्हणू शकतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी स्वप्नीलने केली या अगोदर. आउटसाइड एज आहे. नंदकुमार भोईर यांच्या दिशेने बॉल पोहोचतोय. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय कोण या संभ्रमामध्ये आम्ही आहोत आणि फलंदाज बाद होतोय हितेंद्र भोईर. बसतोय तिसरा धक्का टीम आर.के. दत्ताईला आणि प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करायला हवं नंदकुमार भोईर यांचं. विकेट डाऊन. म्हणतात ना की आयुष्याची किंमत समजण्यासाठी समोर मरण दिसावं लागते आणि कदाचित ते मरण दिसले द ग्रेट मराठा जुचंद्रला की आर.के. दत्ताई संघ एका चांगल्या पोझिशनमध्ये जाऊन पोहोचतोय आणि त्याचमुळे विकेटचा शोध घेणं खूप जास्त गरजेचं असताना हितेंद्र हा प्राइसलेस विकेट मिळालेला आहे. पण मात्र एक हितेंद्र बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी एक अटॅकिंग बॅटर मिस्टर भूषण भोईर ज्याने मात्र तडाका कित्येक स्पर्धांमध्ये दाखवलेला आहे त्याच्या फलंदाजीचा आणि तो तडाका दाखवण्यासाठी पुन्हा एकदा तो खेळपट्टीवर येतोय पण तो नॉन स्ट्राईक एंडला असेल. त्याचमुळे आता राईट हँडेड बॅटरला खेळावं लागेल, संदेशला खेळावं लागेल, हवेच्या विरोधात खेळावं लागणार आहे. पण जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी उतरत असता तर या सर्व अडचणींवर मात करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी आणि पाहूया संदेशकडून कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातोय. दरम्यान पुन्हा एकदा चांगला कमबॅक करतोय द ग्रेट मराठा जुचंद्र संघ अशोकच्या माध्यमातून आणि मुख्यत्वे नंदकुमार भोईर यांच्या माध्यमातून तो कमबॅक पाहायला मिळालाय कारण त्यांच्याच प्रेझेन्स ऑफ माइंडमुळे हितेंद्र भोईरला बाद करता आलेला आहे द ग्रेट मराठा जुचंद्रला. नवीन बॅटर भूषण नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक वर्सेस संदेश. धावसंख्या आर.के. दत्ताईची 46 धावा. बॉल्स फेकून झाल्यात आतापर्यंत 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे या शेवटच्या षटकातला. अशोक पुन्हा त्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतं. स्ट्राईकवर असेल संदेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विंग अँड मिस. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर टप्पा घेताना बॉल थोडीशी उसळी घेतोय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाही. बाईची एकदा मेच स्ट्राईक रोटेट होईल ते खूप जास्त गरजेचं होतं भूषणला स्ट्राईकवर आणण्यासाठी. एका धावेची वर धावसंख्या दोन पोहोचते ती म्हणजे 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉल्स फेकून झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये अजयजी खिणी आणि ललितजी भोईर या उष्ण अशा तापमानामध्ये अचूक असे निर्णय आम्हापर्यंत पोहोचवत आहेत त्यांचं देखील तितकंच कौतुक असायला हवं. स्वयंभू पायगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतो यस अष्टविनायक नायगाव संघाचे कॅप्टन देखील त्यांच्या मागोमाग आहेत. सतेज कोळी आहेत. क्या बात आहे. ही शिस्त खूप महत्त्वाची आहे कारण प्रत्येकाला माहिती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो. आता फ्लाय स्लिप देखील ठेवण्यात आलेली आहे भूषण भोईरसाठी कारण अशोकचं काहीतरी वेगळं चाललंय मनामध्ये की भूषणला कसं अडवता येईल आणि त्यासाठी आता एक फ्लाय स्लिप तैनात केली आहे. शॉर्ट थर्डमॅन देखील रेडी पोझिशनमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये म्हणजेच काय एका वेगळ्या क्षेत्ररक्षणाने द ग्रेट मराठा जुचंद्र संघ खेळतोय. पण चांगली सिच्युएशन आतापर्यंत आर.के. दत्ताईची. 47 धावा झाल्या. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला जास्त वेळ घेऊ नका अशी विनंती द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला. बॉलिंग मार्क बॉलर तयार होतोय अशोक. बघा ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला तुम्ही ऑन साइडला खेळाल तर चान्सेस खूप कमी असतात जास्त धावा मिळण्याचे आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं कारण या फटक्यामध्ये ताकदच नव्हती.
बॉल मैदानाच्या समतल लॉंग ऑन पर्यंत जाऊन पोहोचला. त्या ठिकाणी बॉलची गती कमी असल्या कारणाने 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते आणि अशा पद्धतीने धावफलकावर धावा आहेत 49. 50ला 1 कमी. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. टॉससाठी दोन्ही कॅप्टन सुद्धा तयार आहेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. पुढचा सामना असेल अष्टविनायक नायगाव वर्सेस स्वयंभू पायगाव. स्वयंभू पायगाव या सीझनमध्ये खूप जास्त ऍक्टिव्ह राहिलाय. या नायगाव परिसरामध्ये खूप चांगल्या टुर्नामेंट त्यांच्या वतीने खेळल्या गेलेल्या आहेत आणि अजूनही ते स्वप्न बाकी आहे. बॉलर तयार अशोक. यावेळेस अपील तर केली गेलेली आहे. लीगल बॉल आहे आणि पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फलंदाजी होत नाहीये आणि त्याचमुळे हा डॉट बॉल हाताळला जातोय गोलंदाज अशोकच्या वतीनं. 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा आहेत RK दत्ताईच्या 49 धावा आणि जिंकण्यासाठी द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला 24 बॉल्स मध्ये 50 धावा पूर्ण कराव्या लागतील. जाऊया आपण हितेश भोईर यांच्याकडे. त्या ठिकाणी पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तर या चला स्वयंभू पायगाव तसेच अष्टविनायक नायगाव दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत या. त्या ठिकाणी आणखीन कार्यकर्ते उपस्थित झालेत. संदीपजी केणी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर मी विनंती करतो शुभमजी मात्रे यांच्या शुभाचे नाणेफेक होणार आहे. तर हेड असा कॉल दिला स्वयंभू पायगाव आणि नक्कीच टेल्स आलेला आहे. तर नाणेफेक जिंकतो तो म्हणजे अष्टविनायक नायगाव संघ. 5 षटकांचा सामना असेल. तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निवडणं. नक्कीच क्षेत्ररक्षण. तर या ठिकाणी आपण बघतोय उन्हाचा प्रभाव आपण पाहतोय. तर त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण घेतलंय. तर तुम्हाला समोरचा संघ बघितला तर स्वयंभू पायगाव संघ आहे. तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 आणि 55 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि असे कोणते त्यांच्यामध्ये जे फलंदाज आहेत त्यांना लवकर बाद करण्याचा प्रयत्न असेल? तर पायगाव संघाचे नवीनच आहेत. त्या खेळायला मजा येईल. नक्कीच. धन्यवाद तुमचा. तर तुम्ही सुद्धा नाणेफेक आता जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. आता मनाविरुद्ध निर्णय आला आणि जर बघितलं तर अष्टविनायक नायगाव संघ आहे. तर या संघाबद्दल बोललं तर हा सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. तर किती धावा मारायचा प्रयत्न असेल तुमचा? 55 ते 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? इथे तर आता आमची 7वी-8वी टुर्नामेंट इथे खेळण्यासाठी भरपूर मजाच येते आणि हे ग्राउंड जर अजून चांगल्या पद्धतीने बनवलं तर इथल्या लोकांसाठी आणि इथल्या परिसरासाठी अजून चांगलं ग्राउंड खेळण्यासाठी तयार होईल असं मला आशा आहे. धन्यवाद. नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही हा प्रयत्न करू आणि इतकं ही खेळपट्टी तुमच्यासाठी योग्य ते करू. धन्यवाद. तर नाणेफेक जिंकले यासाठी अष्टविनायक नायगाव संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक मित्र या ठिकाणी मनीषजी सज्ज आहेत आणि त्यानंतर संकेतजी पाटील हे सुद्धा सज्ज आहेत. धन्यवाद. धन्यवाद हितेश. मगाशी हितेशने प्रत्येक कर्णधाराला विचारलं की उन्हाचा तडाखा. आता ते उन्हाचा तडाखा घालवण्यासाठी ते काय करतात हा देखील प्रश्न विचारावा लागेल. कारण आपण बघतोय क्रिकेट आता हंगाम जर बघितला तर जवळजवळ संपत आलाय. हा 1 महिना उरलाय. मात्र या 1 महिन्यात किती ठिकाणी किती क्रिकेट होणार थोडीशी सांशकता आहे. मात्र तरी सुद्धा अजून काही टुर्नामेंट्स बाकी आहेत आणि त्या टुर्नामेंट्स पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. बऱ्याच ठिकाणी नाईट गेम आता सुरू झालेत. कारण आपण बघतो रात्री थोडासा हा उन्हाचा जो प्रमाण असतं ते नक्कीच उकाडा कमी असतो आणि त्यामुळे रात्री क्रिकेट खेळायला मजा येते. मात्र फ्लड लाईट्सचा एक वेगळा खर्च असतो. प्रत्येक आयोजकाला ते जमेल असंच नाही आहे. मगाशी हितेशनेच एक गोष्ट सांगितली की जुचंद्र प्रीमियर लीग नाईट गेम ठेवूया का. म्हटलं बघ विचार, हरकत नाही. जर खर्च करायला रेडी असतील तर निश्चितच जुचंद्र प्रीमियर लीग नाईट गेम होऊ शकेल. कारण ती स्पर्धा जवळजवळ 4 दिवस आहे आणि 4 दिवस आपण बघतोय जुचंद्रचे अप्रतिम क्रिकेटपटू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. वळूया या सामन्याकडे. द ग्रेट मराठा वर्सेस RK दत्ताळे असा सामना. अगोदर आपण बघितलं फलंदाजी करताना 49 धावा केल्या आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं द ग्रेट मराठा संघासमोर. आघाडीची जोडी मैदानात आहे अशोक आणि स्वप्नील. ही धावसंख्या रिचेबल आहे. फक्त गरज आहे कन्सिस्टन्सीची. अतिशय चांगल्या पद्धतीने विकेटवर उभं राहून खेळण्याची. अशोककडे ताकद आहे, स्वप्नीलकडे ताकद आहे. गरज मी पुन्हा एकदा सांगितले की यस विकेटवर उभं राहून धावा कराव्या लागतील. कैवल्या
पहिला चेंडू फ्लाय स्लिप मध्ये, इथे मात्र झेल बाद केलं जाईल अशोक पटेल आणि पहिला धक्का बसतोय द ग्रेट मराठा संघाला. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो जुचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो जुचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो. कार्यकर्ता चषक ठेवलाय आणि आमचे कार्यकर्ते येताना दिसत आहेत. कैवल्य म्हात्रे बॉडी बिल्डर आणि अक्षय भोईर यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. वेलकम. फारमॅन हितेश, जी काही नावं सांगतील ती हितेशची आहेत नावा, नाहीतर तुम्ही उगाच आमच्याकडे याल की असं का बोललात, तर तसं काही नाहीये. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे कृष्णा येतोय. पहिल्याच चेंडूवर यश मिळवलंय कैवल्य पाटील. अशा प्रकारची गोष्ट त्याने बऱ्याच वेळा केली असेल आपल्या कारकिर्दीमध्ये. मात्र मगाशी सामनावीर हा किताब घेताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की कालचा माझा परफॉर्मन्स आर के दत्ताळेसाठी चांगला नव्हता, मात्र आज तो अतिशय चांगला प्रयत्न करतोय. हा चेंडू आउटसाइड ऑप्शन बाय काय यस आहे. पंचांचे हात बाजूला जात आहेत, वाईटचा इशारा होतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद, दुसऱ्या चेंडूवर अवांतर धावसंख्येला सुरुवात होते द ग्रेट मराठा संघाची. 4 षटकाचा सामना, 50 धावा विजयासाठी आहेत. 12.5 धावा प्रति षटका मागे करायचे आहेत. काय बोलल्या? कट बॉल अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू. जबरदस्त परंपरा आहे त्याच्या घरामध्येच, भरपूर क्रिकेट आहे. आविष्कार पाटील असो, सारंग पाटील असो आणि आता कैवल्य हे तिसरे बंधू अतिशय चांगली कामगिरी, क्रिकेटची अतिशय चांगली सेवा जुचंद्र गावासाठी नेहमीच देत आहेत. याला पुन्हा दाखवलं टप्प्याचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने सजवण्यात आलंय, कारण लॉंगनचा खेळाडू जवळजवळ काव कॉर्नर मध्ये उभा आहे, जेणेकरून एक मोठा गॅप आहे समोर डाऊन द ग्राउंड. मात्र तो कॅपिटलाइज करण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता तिथे कृष्णाचा. या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत. तसेच आपण बघतोय जो सिल्लीमिडॉन वर क्षेत्ररक्षक आहे तो देखील 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये दिसतोय. एक वेगळं क्षेत्ररक्षण सजवलंय ते म्हणजे कैवल्यनं. पूर्ण कल्पना आहे, क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडून भरपूर आहे आणि तो अनुभव इथे आतापर्यंत आपण बघतोय तो दाखवताना दिसतोय. 12.5 धावा प्रति षटकामागे करायचे आहेत द ग्रेट मराठा संघाला. स्टार्ट पेज डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे. मात्र धाव मिळणार फक्त 1. भूषण चेंडू उचलल्यामध्ये 1000 समाधान मानावं लागेल. हा चेंडू जबरदस्त वेगाने लँड केला होता, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, मात्र वेगाने बीट केलंय ते म्हणजे कृष्णाला. फक्त 1 धाव, संघाची धावसंख्या 4. काय गोलंदाजी सुरू आहे कैवल्यची. पहिल्या सामन्यामध्ये देखील पहिल्या षटकात 3 गडी बाद केले होते आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या. या सामन्यात पहिल्या षटकात धावा दिलेत फक्त 4 आणि गडी बाद केला 1. त्यामुळे कैवल्य आणि अतिशय चांगली कामगिरी हे समीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे सुरू आहे. मला वाटतं थोडीशी इंजरी आहे, फर्स्ट एडची आवश्यकता लागली तर आपल्याकडे यस फर्स्ट एड इकडे अवेलेबल आहे, लक्षात घ्या. अडाणी इलेक्ट्रिसिटीचं फर्स्ट एड इथे आणण्यात आलंय. काही दुखापती नक्कीच होतील, कारण लक्षात घ्या मी कौतुक करेन ते म्हणजे इकडच्या मॅनेजमेंटचं. ज्यावेळेला ही नवी विकेट बनवण्यात आली, विकेटच्या बाजूला अतिशय चांगली मातीचा भराव त्यांनी केलाय, जेणेकरून बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेला आम्ही क्रिकेट बघतो बऱ्याचदा सिमेंट कॉन्क्रीटच्या बाजूला मातीचा भराव नसतो, अँकल ट्विस्ट होण्याचे भरपूर प्रकार आम्ही पाहिलेत. त्यामुळे इथे मी दाद देईन इथे जुचंद्रच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, द ग्रेट मराठा परिवाराचं, की त्यांनी एक अतिशय चांगली विकेट इथे बनवली सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांनी. आणि त्यानंतर या विकेटचा वापर आज आपण बघतोय अनेक मंडळ करतायत, त्यामुळे निश्चितच मनापासून कौतुक आहे. कैवल्य तो स्वप्नील मुकादम, यावेळेला मात्र स्वप्नीलला पाहिलं, हा चेंडू बॅट्समन स्लॉट मध्ये उडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. दमदार षटकार, ग्रेट बॅटिंग.
अफलातून षटकार आणि मी कौतुक करीन स्वप्नीलचं, कारण त्यांनी बघितलं की वारंवार चेंडू, मला वाटतं तो ज्या वेळेला नॉन स्ट्राईकला उभा होता त्यावेळेपासून तो रीड करत होता तिकडे एकूणच कैवल्यला की चेंडू वारंवार तो ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय. मात्र यावेळा थोडासा तो चुकलाय, चेंडू ओव्हरपिच होता. मात्र हा ओव्हरपिच चेंडू डीप मिडविकेटला टोलवताना सगळ्यात महत्वाची गरज होती फुटवर्कची, ते फुटवर्क दाखवलंय स्वप्नीलला. गुड शॉट. यावेळेला पुन्हा एकदा आपल्या जेन्युन लाईन आणि लेंथवर मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र हलकासा बाहेर वळतोय. वाईटचा इशारा झालाय. अवांतर धाव मिळते. संघाची धाव संख्या 11 वर जाऊन पोहोचले. त्यामुळे सरासरी जी आहे 12.5 धावांची, ती सरासरी इथे नक्कीच आता त्या लाईनवर पोहोचताना इथे दिसतोय. तो म्हणजे द ग्रेट मराठाचा संघ, कर्टसी मिस्टर स्वप्नील मुकादम. फुल पिच डिलिव्हरी आहे डाऊन द ग्राउंड. अति स्टाइलिश फटका ऑन साइडला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होत आहे. हितेंद्र चेंडू उचलेपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहे. डायरेक्ट हिट झालाय तिथे, मात्र इथे फलंदाज सुखरूप आहे. चांगलं कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळतंय. कोऑर्डिनेशन देखील अफलातून पाहायला मिळतंय. षटक संपलंय पहिलं. हे षटक निव्वळ अप्रतिम ठरत होतं, मात्र शेवटच्या काही चेंडूवर अतिशय चांगली धावा आल्या आणि त्यामुळेच या षटकात 13 धावा दिसत आहेत आपल्याला. त्यामुळे 12.5 धावांची जी एक धावगती आहे ती धावगती मेंटेन केली आहे. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अजूनही जर बघितलं तर 37 धावांची गरज आहे आणि सरासरी अजूनही आपण बघतोय जवळजवळ 12.5 किंवा त्याच्याहून थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळते. लेट्स सी. मात्र हा सामना या एकूणच मालिकेतील एक वेगळा सामना ठरेल, कारण हे दोन्ही संघ जर बघितले तर जुचंद्र परिसरातील एक देखणे संघ आहेत, फेवरेट संघ आहेत आणि या दोन्ही संघामधून एक जरी संघ पुढे गेला तरी देखील जुचंद्र गावाचंच भलं होईल असं म्हणायला हरकत नाहीये. लेट्स सी. मात्र कार्यकर्ता चषक 2022 कोण उचलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. यानंतरचा सामना देखील तितकाच इंटरेस्टिंग असणार आहे. स्वयंभू पायगाव वर्सेस अष्टविनायक नायगाव. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आहेत. तयारीत राहायचं, त्यांनी वॉर्मअप करायला हरकत नाही मित्रांनो. जबरदस्त उकाड आहे, वॉर्मअप करा. आपलं जे पाणी आहे ते व्यवस्थित प्या, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये पाण्याचा साठा राहील. कारण 75% शरीरामध्ये आपल्या पाणी असतं आणि बाकीचं जर बघितलं तर मेल्टेड रक्त मी असं म्हणेन, कारण ते प्रत्येकाचं प्युअर नसतं. बऱ्याच जणांच्या रक्तामध्ये वेगवेगळ्या ग्रंथीज असतात आणि त्या ग्रंथीमध्ये वेगवेगळे फ्लुइड्स नेहमीच रेडी होत असतात. त्यामुळे जे आपले ब्लड सेल्स आहेत त्यांना जास्तीत जास्त ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी पाण्याची भरपूर गरज आहे आणि ते पाणी या एकूणच तुमच्या शरीरामध्ये राहिलं पाहिजे. त्यासाठी निश्चितच आपापली काळजी आपण स्वतःच घ्या, एवढंच मी सांगेन. चेतक पाटील यांचं आगमन होत आहे. एक जबरदस्त हँडसम माणूस आणि नेहमीच आम्ही त्यांना पाहिलंय की जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा होत असतात चेतकचा नेहमी वेगळा सपोर्ट असतो. वेलकम वेलकम वेलकम. नाही, दानशूर व्यक्ती मी त्याला म्हणणार नाहीये, तो नेहमी सपोर्ट सिस्टम राहिलाय, मला एवढं माहिती आहे. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. हा आहे एक कडक शॉट, आलाय 6 धावांचा फटका. आव्हान आम्ही स्वीकारलंय. हाफ चेंडू जर बघितला तर एक एव्हरेज डिलिव्हरी होती आणि मी कृष्णाचं कौतुक करीन, त्यांनी एकूणच पॉपिंग क्रीजचा अतिशय चांगला वापर केलाय. अगोदर आपला लेफ्ट फूट त्यांनी वर केलंय, त्यानंतर आपला राईट फूट मागे करून स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि त्यानंतर स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट ए शॉट. धावसंख्या 19. फुल पिच डिलिव्हरी, हलकीशी एज लागलाय. भूषण भोईर आहेत तिथे, 1 खास धावांवर समाधान. धावसंख्या 20 झालेली आहे. फक्त 30 धावांची गरज आहे. ओव्हरऑल चेंडूंचा जर विचार केला तर 16 चेंडू आणि 30 धावा. आवाक्यात आहे लक्ष. 50 धावा ही काही मोठी धावसंख्या नाही या प्रकारच्या मैदानावर. मात्र खरी गरज मी पहिल्यापासून सांगतोय की विकेटवर उभं राहिलं तर धावा होतील आणि तीच गोष्ट इथे कृष्णा आणि एकूणच स्वप्नील मुकादम दाखवत आहे. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. पूर्ण कल्पना आहे तिथे स्वप्नीलला की कृष्णानं हवेच्या विरुद्ध चांगले फटके खेळलेत, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. गुड क्रिकेट, गुड कोऑर्डिनेशन. वेल डन स्वप्नील. हितेंद्र फुल पिच डिलिव्हरी आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळायला हवा होता, मात्र ऍडजस्टमेंट स्ट्रोक बघायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धाव्यासाठी येणार नाहीयेत
कैवल्य बंधू आहेत तिकडे एकाच धावावर समाधान. मात्र इथे चांगलं कमबॅक केलंय कारण षटकारानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. अगोदरचा चेंडू आपण बघितला आउटसाइड द ऑफ स्टंप लँड केला होता, मात्र यावेळेला लेग स्टंपवर चेंडू लँड करतायत हितेंद्र. एक अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत आणि असं असताना त्याचा एक्सपिरियन्स तो यूज करतोय. पुन्हा एकदा स्टायलिश चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय स्वप्नीलला. एक धाव लावलाय, दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, डायरेक्टेड मात्र झालाय. हितेंद्रनं आपला नेम साधलाय. काही गरज होती का या धावसंख्येची? मी म्हणेन नाही, थोडस राहायला पाहिजे विकेटवर. मात्र कृष्णा बाद होतोय. द ग्रेट मराठा संघाला बसलाय अजून एक धक्का. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो जुचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो जुचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो जुचंद्र या गावात. 23 धावांची आपण बघतोय भागीदारी इथे संपुष्टात येतोय. पहिला धक्का बसला होता अशोकच्या रूपानं जो शून्यावर बाद झाला होता, त्यावेळेला धावसंख्या जर बघितली तर एकही नव्हती. मात्र त्यानंतर 23 धावांची एक अतिशय चांगली पार्टनरशिप स्वप्नील मुकादम आणि 19 कृष्णा यांच्यामध्ये झाले. आणि आता नवीन फलंदाज नंदू सबका बंधू बॅटिंगवर येतोय. आणखीन एक युवा कार्यकर्ते दीक्षित पाटील यांचं आगमन होत आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ही स्पर्धा कार्यकर्त्यांसाठी आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचं बहुजन विकास आघाडीच्या आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम हितेंद्र टू स्वप्नील. पोलपीच जलवरी ऑन साइडला हलक्या चेंडूला प्लेस केलाय. दुसरी धाव होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण आर्यन बोयर. एकाच धावावर समाधान. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले. षटक संपलेली आहेत ती म्हणजे 2. धावसंख्या 24 सरासरी अजूनही योग्य आहे असं म्हणेन मी, कारण आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 26 धावांची गरज आहे. फलंदाजी अतिशय योग्य पद्धतीने होते आहे. गरज आहे फक्त सातत्य राखण्याची. शेवटचे 12 चेंडू आणि 26 धावा. कोण जिंकणार हा सामना? कोण जिंकणार हा कार्यकर्ता चषक 2022 चा रणसंग्राम? प्रश्न भरपूर आहेत, मात्र या प्रश्नांची उत्तरं थोड्या थोड्या अंतराने का होईनात मात्र ती जरूर मिळतील. मी पुन्हा एकदा कॉल देतोय स्वयंभू पायगाव आणि अष्टविनायक नायगाव, रेडी राहा. हा सामना संपल्यानंतर लगेच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेलो पाहिजेत, कारण प्रत्येक सामना आपल्याला अतिशय चांगल्या वेळेत पूर्ण करायचा आहे. हा सामना थोडासा वेळेअभावी आम्ही 4 षटकांचा ठेवलाय. मात्र नंतर जो सेमीफायनलचा सामना होईल तो सेमीफायनलचा सामना निश्चितच आमचा प्रयत्न आहे की तो 5 षटकांचा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. 12 चेंडू 26 धावांची गरज. गोलंदाजी मार्कर कोण येणार? नो डाऊट दिवेश येणार. जबरदस्त गोलंदाज राहिलेत. मागच्या सामन्यात देखील दिवेशने कमाल केली, फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि गडी सुद्धा बाद केला होता. आणि या हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेला हा गोलंदाज स्वप्नील समोर आव्हान आहे, कडवं आव्हान आहे. मात्र स्वप्नीलकडे एक्सपिरियन्स आहे. आपल्या एक्सपिरियन्सच्या बळावर तो कशी काय ही लढाई जिंकेल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. कॅरेक्टर शो करावा लागेल. 12 चेंडू 26 धावा. तुमचं कॅरेक्टर सिद्ध झालं तर निश्चितच आपण बघतोय या सामन्यात विजय तुमचा असेल. दिवेश वर्सेस स्वप्नील. पहिला चेंडू पुन्हा एकदा डेड ऑन स्पॉट आहे. बॅकफुटला गेले होते, आउटसाइड डॉप स्टंप आले होते, शफल केलं होतं, ड्राईव्ह करायचा होता, मात्र थोड्या अंशाने ते मागे पडलेत. हलकीची एज लागले. चेंडू येते शॉर्ट मॅनला. 1 धाव इथे पूर्ण होते. सर्व लक्ष नंदूकडे आहे. दुसऱ्या बाजूला अजून एक वेगळा विचार करायला हरकत नाही की द ग्रेट मराठाचा आपण बघतोय तेजस सुंदरे स्वतः कर्णधार भरपूर फॉर्मात आहे, त्याला देखील तो नंबर बहाल करू शकले असते. मात्र नंदूला पाठवण्यामागे एक वेगळा विचार असेल. लेट्स सी. नंदूकडे देखील एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला चेंडू खाली राहिलाय. दिव्यची हीच एक गोष्ट अजूनपर्यंत मला कळत नाही की या मुलाकडे असं काय आहे की विकेट मधून तो कुठल्याही प्रकारची विकेट असो त्यामधून तो मदत मिळवतो. कारण त्याची ऍक्शन जर बघितली तर एक जेन्युइन ऍक्शन आहे लेदर क्रिकेटची. मात्र चेंडू कधी खाली राहतो, कधी वर उसळतो. मात्र दिशा आणि टप्प्यावर जे कंट्रोल आहे दिव्यचं ते अफलातून आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आउटसाइड डॉप स्टंप डिलिव्हरी होती. ऑन साइड कडे टर्न केलाय. जास्त धावा मिळणार नाहीयेत. कैवल्य एकाच धावावर समाधान मानावं लागेल. आर के दत्ताळे. काय सीझन सुरू आहे आर के दत्ताळे संघाचा.
3 ठिकाणी अंतिम विजेतेपद आणि खास करून आरके ट्रॉफी मध्ये याच मैदानावर त्यांनी जे विजेतेपद पटकावलंय त्याला सगळ्यात जास्त महत्व होतं. त्यामुळे जबरदस्त फॉर्मात असलेला संघ यावेळेला लो फुल टॉस कन्वर्ट केलंय. वन बाउन्स सीमाच्या गाठणार चेंडू. आर्यनला अजून वर येणं गरजेचं होतं, मात्र हा आलाय एक अतिशय उपयुक्त चौकार. धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा. अजूनही 20 धावांची गरज आहे. त्यामुळे हा सामना अजूनही ओपन आहे. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. एका बाजूला प्रयत्न सुरू आहेत द ग्रेट मराठा संघाचे, तर दुसऱ्या बाजूला प्रयत्न सुरू आहेत आरके दत्ताळी संघाचे. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. या 2 चेंडूवर अजून चांगला प्रयत्न व्हायला पाहिजे. लेट्स सी, प्रयत्न तर होणार, याचं कारण एक्सपिरियन्स मॅटर करतो मित्रांनो. बरोबर, बहुतेक वेळा अनुभवी यशाची गुरुकिल्ली होत असताना आपण पाहिलंय. दॅट्स अ गुड इट, दॅट्स अ गुड इट. मी माशी म्हटलं की अनुभव, आणि तो अनुभव इथे दिसतोय स्वप्नीलच्या बॅटिंग मधून. व्हॉट अ हिट, षटकार. अँगडीचे 36 धावा पूर्ण झालेत. अजूनही 14 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसचा नियम. 7 चेंडू 14 धावा. दिव्येश्वर आता आक्रमण केलं जात आहे. मागच्या 2 चेंडूवर आले 10 धावा. स्वप्नील मुकादम 8 चेंडू नाबाद 22 धावा. क्लास बॅटिंग. आणि आता 7 चेंडू 14 धावाची गरज आहे. दिव्येश वर्सेस स्वप्नील. गुड बॉल, गुड बॉल. बघायचं किती धावा मिळतील. एकच धाव मिळेल, त्यामुळे सरासरी अजूनही 30 आहे. 13 धावा या षटकात देखील आलेत. अजूनही 13 धावांची गरज आहे. त्यामुळे हा सामना इंटरेस्टिंग तर होणारच, कारण आता 6 चेंडू आणि 13 धावांची अजूनही गरज आहे. एका बाजूला तिथे पॅडअप करून असेल तो म्हणजे तेजस उंदरे, कारण त्याला पूर्ण कल्पना आहे डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला त्या बाजूने गोलंदाजी करताना कंपल्सरी चेस आहे मित्रा. सहा चेंडू 13 धावांची गरज. कोण येणार गोलंदाजी मार्कवर? निखिल पाटील की अजून कोण? निखिल येणार, कारण मागच्या सामन्यात निखिलने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे या वेळेला निखिलचं मैदानात असणं गरजेचं असेल आरके दत्ताळी संघासाठी. येस, पाणी घेऊन जा प्लीज. आणि आपण बघतोय एका बाजूला स्वप्नील आणि नंदू हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऑक्शन मध्ये ज्या वेळेला बोली लागली एकाच संघात ते खेळणार आहेत एनआर कट्टामधून. आणि थँक्यू व्हेरी मच दीक्षित, तू ही माहिती दिल्याबद्दल. क्या बात आहे. बघा, टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी पाहिली जाते. आताच राईवरून कॉल आला. चांगलं टेलिकास्ट सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वप्नीलची चांगली बॅटिंग सुरू आहे अशी स्वप्नीलचे चाहते सांगतायत. 6 चेंडू आणि एकूणच 13 धावांची गरज आहे. चला, द ग्रेट मराठा वर्सेस आरके दत्ताळे हा सामना सुरू आहे. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे. अनेक प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत. सर्वांचं कार्यकर्ता चषक 2022 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय श्री रोहन कुंजबिहारी पाटील यांच्या माध्यमातून. अनेक बक्षिसं आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या ट्रॉफीज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लकी ड्रॉ. अनेक क्रिकेट रसिकांसाठी हा लकी ड्रॉ आहे. अनेक पारितोषिक आहेत. LED TV आहे, तसेच आपण बघतो साऊंड सिस्टम आहे, कूलर्स आहेत, AC आहे. दॅट्स अ गुड हिट.
That's a good hit. It's a big hit. Swapnil Mukadam at his very best. थँक्यू. तर या ठिकाणी आपण बघतोय स्वप्नील मुकादम एनआर कट्टाचे स्टार प्लेअर आहेत. या ठिकाणी एक सिलेक्शन कमिटी बसले मागे, त्यांचा विचार झालाय. चांगली बोली लावली आतापर्यंत त्यांच्यावर. ते JPL ला आपण बोलूया. आता ते द ग्रेट मराठाचे आहेत. वॉट अ बॅटिंग. आता शेवटचे 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. 7 धावांची गरज आहे. अफलातून बॅटिंग निखिल. ओ यावेळेला आपण बघतोय फुलटॉस डिलिव्हरी. निखिल जवळजवळ विचार करत होता की हा चेंडू यष्ट्यांवर जाईल म्हणून, मात्र पाडलसूप केलाय. भूषणच्या जवळ हा चेंडू पडलाय, मात्र 1 धाव इथे पूर्ण करतायत. अजूनही 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू 6 धावा. सामन्यात अजूनही काहीही घडू शकेल, कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटला नेहमीच तुम्ही अंदाज वर्तवू शकणार नाहीये. कधीही काही घडू शकतं. पहिल्या सामन्यात देखील आपण बघितलं होतं स्वप्नील मुकादम गोलंदाजीसाठी आला होता. पहिल्या चेंडूवर चौकार गेला, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाला. त्यानंतर ओळीने स्वप्नीलनं 4 गडी बाद केले आणि जी धावसंख्या 60 किंवा 65च्या जवळ जाणार होती त्याला फक्त 51 थांबवलं. त्यामुळे हे क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकेल. निखिल अजूनपर्यंत गोलंदाजी मार्कवर आहे, त्यामुळे या सामन्यातील ट्विस्ट स्वारस्यता अजून कायम आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. या सामन्यात देखील स्वप्नीलची चांगली कामगिरी सुरू आहे. यावेळेला एज लागले. फ्लाय स्लीप मध्ये आपण बघतोय या चेंडू आला होता, मात्र इथे एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट झाले, ही गोष्ट चांगली म्हणावी लागेल, कारण स्वप्नीलला गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली आणि फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला होता आणि या सामन्यात आतापर्यंत सामनावीरच्या तोडीची कामगिरी त्याच्या बॅटमधून सुरू आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसचा नियम मित्रांनो. व्हॉट अ मॅच. कार्यकर्ता चषक 2022. प्रत्येक सामना महत्वपूर्ण. वेल बोल्ड. अतिशय चांगली कामगिरी. गुड बॉलिंग बाय निखिल. हलकीशी एज तिथे लागलेली होती आणि 1 धाव इथे पूर्ण होते. आता लक्ष असेल ते म्हणजे नंदूवर. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. क्या बात आहे. व्हॉट अ मॅच. द ग्रेट मराठा वर्सेस RK दत्ताळे. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाणार की याच चेंडूवर सामना संपवणार नंदू. लेट्स सी. एका बाजूला निखिल पाटील आणि त्याचा अनुभव, तर दुसऱ्या बाजूला नंदू पाटील आणि त्याचा अनुभव. खोलवर डब्याचा चेंडू आहे. अपील केलं जात आहे आणि मात्र इथे आपण बघतोय फंच दाखवतायत की चेंडू तिथे एक्झॅक्टली हलका बॅटला चाटून गेलाय किंवा काय. अपील जबरदस्त जोरकस झालंय. मात्र लेट सी काय घडेल. पंचांनी त्याचा डिसिजन दिलं होतं. लेट सी ते पुन्हा एकदा विचार करतील की काय घडलंय, कारण भरपूर क्रुशल मोमेंट आहे या मॅच मधील. कारण 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज होती. आणि हा क्रुशल मोमेंट या सामन्यातील पंचांचा इशारा येणार मित्रांनो. थोडस वेट अँड वॉच. मात्र अफलातून बॅटल सुरू आहे. प्रत्येक संघ इथे विजय मिळवण्यासाठी झगडतोय आणि ती त्यांची आत्मीयता दिसून येते, ते त्यांचं पॅशन दिसून येत आहे. लेट्स सी. मात्र आपण बघतोय इथे पंचांचा इशारा एक्झॅक्टली काय आहे. यस, नॉट आउट आहे. मात्र 1 धाव तिथे पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता 1 चेंडू आणि अजूनही 3 धावा. मात्र हे कंपल्सरी चेसचा जो नियम आहे त्या नियमाकडे पुन्हा एकदा मी तुमचं लक्ष वेधतोय. दुसऱ्या बाजूला तेजस आपण बघतोय. 3 पाहिजेत. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तेजस सुंदरे यांनी पाण्याचा एक घोट घेतलाय की मी मैदानाच्या आतमध्ये का नाही आहे.
वॉट अ मॅच. दुसऱ्या बाजूला मोहन रवींद्र पाटील हे देखील उभे आहेत की काय घडेल या चेंडूवर. द ग्रेट मराठा की आर के, मोहन पाटील की रणजित किणी. कार्यकर्ता चषक 2022 क्वार्टर फायनल मॅच आणि क्वार्टर फायनलची मॅच सजलंय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आहेत. क्रिकेट जिंकावं असंच म्हणावं लागेल, कारण अतिशय जबरदस्त सामना. निखिलचं कौतुक करीन मी, निखिलनं अतिशय चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर षटकार आला, मात्र त्यानंतर निखिलनं दमदार कामगिरी केलंय. वेल बोल्ड. प्रत्येक चेंडूवर एक धाव काढण्यात मात्र यश मिळालंय, ते म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. आता शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज. आता मात्र बरेच प्रश्न उत्पन्न झालेत. निखिल पाटील हा चेंडू कसा हाताळणार किंवा स्वप्नील मुकादम हा चेंडू कसा खेळणार. 3 धावा पळून पूर्ण होणार की चौकार किंवा षटकार येणार की चेंडू निर्धाव येणार. बरेच आणि बरेच प्रश्न. निघाली कॉमेडी एक्सप्रेस मध्ये एक कॅरेक्टर होतं महाप्रश्ने. तुम्हाला जर आठवत असेल तर किशोर चौगुले ते कॅरेक्टर प्ले करायचे. प्रत्येक वेळेला तो प्रश्न विचारायचा, प्रत्येक वेळेला तो प्रश्न विचारायचा. एक चेंडू 3 धावा, कोण जिंकणार सामना. टाळ्या वाजवायला हरकत नाही मित्रांनो. द ग्रेट मराठा की आर के दत्ताळे, निखिल पाटील की स्वप्नील मुकादम. या वेळेला आपण बघतोय थोडस रनवे मध्ये चूक होतंय. या गोष्टी तर होणार. दबाव, प्रेशर, प्रेशर सिच्युएशन आणि प्रेशर गेम यासाठी महत्वाचे आहेत की एखादा खेळाडू चांगला आहे की वाईट हे आपल्याला कळतं प्रेशर मध्ये. लेट्स सी इथे कोणाच्या नर्व्स टाईट असतील, स्वप्नील मुकादमच्या की निखिल पाटीलच्या. एक चेंडू 3 धावा, कंपल्सरी चेस. What a match. हेही होणार होत. वेळ घेतायत, वेळ घेतायत, गरज आहे त्या गोष्टीची, कारण भरपूर क्रुशियल मोमेंट आहे. यावेळेला हलकीशी एज लागते. धावा मात्र जास्त मिळणार नाहीये. कर्णधाराच्या हातात चेंडू जातोय. फक्त एक धाव आणि जवळ जवळ आपण बघतोय एका धावानं हा सामना जिंकतायत ते म्हणजे आर के दत्ताळीचे खेळाडू. आर के दत्ताळी हा संघ. वेल बोल्ड निखिल पाटील, अफलातून गोलंदाजी आणि द ग्रेट मराठा संघ या एकूण स्पर्धेतून बाहेर होत आहे. मात्र काय सामना रंगलाय. वॉट अ मॅच.